नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. LMSची व्हॅकन्सी निघालेली ह्या ठिकाणी, म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्लीची व्हॅकन्सी आहे. या ठिकाणी नोरा सिटी 11ची व्हॅकन्सी आहे. नोटीसची याच्यामध्ये नंबर टाकलेला आहे त्यांनी 103/2026 हा नंबर टाकलेला आहे. डेट रिलीज झालेली आहे 24/7/2026ला रिलीज झालेली डेट. जर तुम्हाला ही नाही का PDF जर बघायची असेल तर www.lmsexam.ac.in वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही वेबसाईटची PDF तुम्हाला भेटणार आहे. तर आपण याच्यामध्ये आता पूर्ण डिटेलमध्ये बघूयात. आता व्हॅकन्सी किती आहेत, कोणाकोणासाठी आहेत, पेमेंट वगैरे सगळं इन डिटेलमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ह्या ठिकाणी नर्सिंग ऑफिसरची ह्या ठिकाणी रिक्वायरमेंट दिलेली आहे आपली. आणि ह्याच्यामध्ये नाही का आपल्याला त्या ठिकाणी लेवल ऑफ 7च्या पेनुसार आपल्याला पेमेंट राहणार आहे ह्या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये नाही का ग्रेड पण चांगले सांगितले त्यांनी. तर न्यू दिल्लीची व्हॅकन्सी ही LMSची. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूयात एज्युकेशनची क्वालिफिकेशन काय आहे ते बघणार आहोत. तर याच्यामध्ये एज्युकेशनची क्वालिफिकेशनची ह्याच्यामध्ये BSc नर्सिंग आणि पोस्ट BSc वाले हे दोन्ही अप्लाय करू शकतात सांगण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये लास्ट डेट आपली नाही का स्टार्टिंग डेट आहे याच्यामध्ये 24/7/2026 आणि आपली लास्ट डेट राहणार आहे 13/8/2026 ते 5 वाजेपर्यंत आपण हा फॉर्म ऑनलाईन अप्लाय करू शकतो. BSc नर्सिंग आपलं कंप्लीट पाहिजे. त्या ठिकाणी आपलं स्टेट नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचे तर रिन्युअल करून घ्यायला पाहिजे आपण. BSc नर्सिंगचं आपलं पोस्ट BSc जर झालेलं असेल GNMच्या नंतर तर ते पण आपण त्याचं पण रजिस्ट्रेशन पाहिजे. आणि रजिस्टर पाहिजे आपलं नर्सिंग मिडवायफरीचं आपलं रजिस्ट्रेशनसुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड सांगितलेलं आहे त्यांनी. आणि इथे GNMवाल्यांना पण अप्लाय करता येतं. ऑरमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे BSc नर्सिंगवाले अप्लाय करू शकता, PB BSc नर्सिंगवाले पण अप्लाय करू शकता, GNMवाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. आणि जर ॲडिशनल जर आपले जर MScवाले जे असतात BSc MScचे तर MScवाले सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सर्वांनाच अप्लाय करण्याची ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांचं पण रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे आणि त्यांना एक्सपिरियन्स सांगितलेला आहे 2 इयरचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. 50 बेड मॅक्झिमम सांगितलेलं आहे हॉस्पिटलचं ह्या ठिकाणी. आणि त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पण हे पूर्ण कंप्लीट पाहिजे रजिस्ट्रेशन सोबत, तरच ते आपले LMSसाठी नाही का प्रिपेअर असणारे असं सांगण्यात आलेलं आहे. ह्या ठिकाणी रिमार्कमध्ये काही त्यांनी नोटीस दिलेली आहे आपल्याला. त्या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. आणि आपलं जे एज्युकेशनचं क्वालिफिकेशन असते त्याचे आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्ससुद्धा ह्या ठिकाणी त्यांना स्कॅनिंग करून ऑनलाईन फॉर्ममध्ये आपण जेव्हा फिलअप करतो त्यावेळेस त्या ठिकाणी दाखवायचं आहे. म्हणजे कंप्लीट आपला पिरियड ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला पाहिजे. ह्या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे त्यांनी LMSवाल्यांसाठी नाही का 18 ते 30 वय ज्यांचं असेल ते भरू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आता बघूयात आपण ॲप्लिकेशनची फीस काय दिलेली आहे. जनरल OBC कॅन्डिडेटवाल्यांसाठी 3,000 फीस दिलेली आहे. SC ST कॅन्डिडेट आणि EWC कॅन्डिडेटवाल्यांसाठी 2400 दिलेली फीस. आणि जे डिसॅबिलिटीज असतात त्यांना ते फ्री असते. त्यानंतर आपल्याला नाही काही ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ह्याद्वारे आपल्याला ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्यांना. ॲप्लिकेशनचं हे फीस नाही का रिफंडेबल नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये नाही का आपले 2 ऑनलाईनचे एक्झाम असणार आहे. म्हणजे CBTनुसार आता हे एक्झाम आहे. म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असतं ही आपली. ऑनलाईन टेस्ट असते. स्टेज 1 आणि स्टेज 2 दोनमध्ये होतात. प्रीमियरची डेट नाही का 12 सप्टेंबर दिलेली आहे. म्हणजे ह्यामध्ये डेटसुद्धा रिलीज करून सांगण्यात आलेलं आहे त्यांनी. आणि स्टेज 2ची एक्झाम नाही का 30 सप्टेंबर 2026ला सांगितले. म्हणजे दोन्ही पण 1 आणि 2 स्टेजचे दोन्ही पण एक्झाम हे सप्टेंबरमध्येच होणार आहे. आणि नाही का ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अजून एकदा चेक करू शकता इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. तर ही आपली आजची व्हॅकन्सी होती LMSची. न्यू दिल्लीची व्हॅकन्सी निघाली आहे. तर ही सर्वांनी व्हॅकन्सी भरावी. तरी एकदा लास्ट टाईम परत एकदा रिमाइंडर देते डेट. तर नाही का आपली स्टार्टिंग डेट आहे 24/7/2026 आणि लास्ट डेट आहे 13/8/2026 ते 5 वाजेपर्यंत आपण ह्या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकतो. आणि जर काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला रिप्लाय देईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.